नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकरी जे आनंदित झाले होते की ट्रॅक्टरसाठी अनुदान आता वाढून 50% झालेलं आहे, त्यावरती आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा घोर निराशा हाती आलेली आहे। जे अनुदान जे केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी आपल्या NSMच्या ज्या वेबसाईटवरती जे टाकलं होते की ज्यामध्ये ट्रॅक्टरसाठी अनुदानात वाढ तसेच काही नवीन अवजार ऍड केले होते, त्या अवजारामध्ये देखील अनुदानात ही वाढ करण्यात आलेली आहे। ते पत्रक तर खरंच आहे, कारण ते अनुदानात वाढ करण्यात आलेलीच आहे आणि बाकी राज्यामध्ये ते लागू देखील झालेलं आहे। फक्त आपल्या राज्यामध्ये ते लागू झालेलं नाही आहे आणि आपल्या राज्यामध्ये जे आहे ते ज्या शेतकऱ्यांना लॉटरीमध्ये ट्रॅक्टर लागलेले आहे किंवा अवजारे लागलेले आहेत ते शेतकऱ्यांना वाटले की त्यांना देखील आता त्याच अनुदानानुसार हे जे अवजाराचं वाटप केलं जाईल किंवा ट्रॅक्टरचं अनुदान मिळेल, तर तसं काहीसं होणार नाही आहे। कारण जे राज्याचे सचिव विकास पाटील त्यांनी एक पत्र काढलेलं आहे आता, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की अजूनपर्यंत आपल्या राज्यामध्ये ही जे नवीन जे पत्रक आलेलं आहे केंद्र सरकारचं किंवा केंद्र सरकारने जे नवीन यादी लागू केलेली आहे, सबसिडी लागू केलेली आहे, ती अजूनपर्यंत आपल्या राज्याला लागू करता येणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांना सध्या ट्रॅक्टर लागलेले आहे किंवा ट्रॅक्टरचे अवजार लागलेले आहे, तर त्यांना ते जे आहे ते जुनेच जुनं जे ठरलेलं आहे ट्रॅक्टरला 1.25 लाख रुपये SC ST अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना आणि इतर शेतकऱ्यांना 1 लाख रुपये, तसेच अवजाराच्या किमतीच्या 50% किंवा जी रक्कम आहे ती रकमेच्या जी रक्कम कमी असेल ती रक्कम जे पहिले अगोदर ठरलेलं आहे DBT वरती जसं अनुदान मिळत होतं आता देखील तसंच मिळणार आहे। आणि यासाठी कारण देण्यात आलेलं आहे ते फक्त म्हणजे पोर्टल अपडेट झालेला नाही म्हणून। आता प्रशासनाच्या एका अशा क्षुल्लक कारणामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे की जोपर्यंत DBTचा पोर्टल अपडेट होत नाही, जे केंद्र सरकारने जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार त्याच्यावरती किमती आणि अवजारे अपडेट केल्या जात नाही आणि जोपर्यंत त्या किमतीनुसार किंवा जे नवीन योजना जे लागू केलेले केंद्र सरकारने त्या योजनेनुसार जोपर्यंत त्याच्यावरून जे संमतीपत्र आहे त्या संमतीपत्राची किंमत येत असते किंवा ते ट्रॅक्टरला किती अनुदान तुम्हाला मिळणार किंवा अवजाराला तुम्हाला किती अनुदान मिळणार ते जोपर्यंत अपडेट होत नाही आणि त्या प्रकारच्या संमत्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आता आदेश देण्यात आलेले आहे सर्व राज्यातील कृषी अधिकारी असेल कृषी सहाय्यक यांना की जे मोका तपासणी जी आहे ती जुन्याच रकमेप्रमाणे किंवा जुन्याच नियमाप्रमाणे करावी। यामुळे आता जे शेतकऱ्याचं आहे ते यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरी जी आहे ती घोर निराशा आलेली आहे। आता बघूया हे आता केव्हापर्यंत हे अपडेट होणार आणि किती वेळ यासाठी प्रशासन घेणार। फक्त म्हणजे वेबसाईट अपडेट नाही म्हणून शेतकऱ्यांचं एवढं नुकसान हे अगदी चुकीचं आहे। लवकरात लवकर प्रशासनाने यामध्ये जे आहे ते जे वेबसाईट आहे पोर्टल आहे DBT ज्याद्वारे शेतकरी अर्ज करतात त्याला अपडेट करावे। आता बघूया यासाठी कृषी मंत्री काय आवाज उठवतात किंवा अन्य कोणते शेतकऱ्यासाठी कोणते नेते यासाठी आवाज उठवणार की जे शेतकऱ्याचं नुकसान आहे थांबवण्यात यावं आणि लवकरात लवकर जे DBTचं पोर्टल आहे त्याला अपडेट करून त्यावरती याचे नवीन जे केंद्र सरकारने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये ट्रॅक्टरला 50% किंवा 4.25 लाख 5 लाख रुपयापर्यंत सबसिडी हे इतर राज्यामध्ये लागू झाली आणि आपलं राज्याच हा प्रतीक्षेत केव्हापर्यंत राहत आता हे बघण्यासारखं असणार आहे। कारण शेतकऱ्यांची पुन्हा एकदा ही एक थट्टाच म्हणावी लागेल की अगोदर एक केंद्र सरकार 7 डिसेंबरचं पत्र निघते लागू होते सगळीकडे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त पोर्टल अपडेट नाही म्हणून शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही। हे अगदी चुकीचं आहे। आता बघूया याची वाट बघूया की केव्हापर्यंत हे DBTचं पोर्टल अपडेट होणार आणि कधी नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांना हे जे नवीन सबसिड्या जे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे त्यानुसार लाभ मिळेल। त्याचा देखील मित्रांनो आपण जेव्हा हे अपडेट येईल की पोर्टल अपडेट झालेलं आहे आणि नवीन सबसिडीनुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्याचा देखील अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच घेऊ। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।